ठिकाणी शिपाई पदाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची सविस्तर माहिती म्हणजेच लाईव्ह या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जाहिरात दिसेल पिऊन आणि हमाल, आणि या पद्धतीनं दोन ऑप्शन आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आणि अप्लाय नाव. तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी अप्लाय नाववर क्लिक करायचं आणि फॉर्म भरत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक काय करावे लागणार आहेत, हाताळावे लागणार आहेत. तर सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन ओपन होईल. इन्स्ट्रक्शन ओपन झाल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला 1000 रुपये फीस या ठिकाणी पेड करावं लागणार आहे आणि पेड करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट स्टेप या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या लिंकला क्लिक करणार तर पाहू शकता अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि यामध्ये बऱ्याच स्टेप आहेत ते आपण पाहूया. यामध्ये डिटेल्स टाकायचे, पेमेंट्स व्हेरीफाईड करायचं आहे, कंप्लीट पेमेंट्स करायचे आणि याची प्रिंट आपल्या सोबत तुम्हाला ठेवायचंय आणि संपूर्ण प्रोसेस केवळ 5 मिनिटांमध्ये करायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय पहा, त्या पद्धतीने पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारची पदं. तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे पिऊन, हमाल आणि फ्रेश. तर या पदाला तुम्हाला इथे क्लिक करायचंय आणि जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करणार अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी माहिती तुमची फिलअप करायची आहे. यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम कशा पद्धतीने टाकायचे, ज्या पद्धतीने तुमच्या 10वीच्या मार्क मेमोर आहे त्या पद्धतीनं. यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि सर्व फॉर्म घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवर व्यवस्थितपणे भरू शकता. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका, पूर्ण ॲड्रेस 2 लाईनीमध्ये टाका. या ठिकाणी फीस ऑलरेडी आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरायची, ते म्हणजे तुमचं चालू मोबाईल नंबर, कारण सर्व पत्रव्यवहार याच्यावर होत असतात. त्याच्यानंतर चालू ईमेल आयडी, कारण सर्व याच्यानंतरची जी काही प्रोसेस असेल, पुढली मुलाखत असेल, त्याच्या अगोदर टायपिंग एक्झाम असेल, सर्व पत्रव्यवहार तुमच्या ईमेलवर होत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ईमेल टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पाहू शकता इथं तुम्हाला बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं. त्याच्यानंतर फिलअप केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस आहे नेक्स्ट बटनावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रिंट येईल, प्रिंट डाउनलोड करायचं. प्रिंट डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन जसे तुम्ही क्लिक करणार तर या पद्धतीचं पूर्ण पेज आता तुमच्या समोर ओपन झालेलं आहे. यामध्ये IMP इन्फॉर्मेशन काय आहे, सर्वात अगोदर कोणत्याही एका स्थापनेवर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं. यामध्ये मुंबई उच्च न्यायालय घ्या, नागपूर घ्या किंवा औरंगाबाद बेंच घ्या, कोणत्याही एकाच ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं नाव, फर्स्ट, मिडल नेम आणि लास्ट नेम ॲज इट इज टाका. पूर्ण ॲड्रेस टाकायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, पिन कोड आणि या ठिकाणी इज द कॅन डोमिशियल यस करायचं. या ठिकाणी ईमेल आयडी परत टाका, मोबाईल नंबर टाका, आधार नंबर आणि जेंडर. त्याच्यानंतर पुढे समोर या ठिकाणी कास्ट तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर असेल तर निवडा, नाही तर निवडायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, डेट ऑफ बर्थ टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लेस टाका, मॅरेज झालेला आहे किंवा नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचंय. वेदर कॅन्डिडेट्स डिफरंटली पर्सन, तो ऑप्शन आहे मित्रांनो, तो ऑप्शन आहे डिसॅबिलिटी. जर असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्या ऑप्शनला येस करा, नसेल तर तुम्हाला नोस त्या ठिकाणी ठेवायचंय. त्याच्यानंतर आता महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे की जे की बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये येतात. काय सांगण्यात आलेले पाहूया. 7वीच्या गुणपत्रकाबद्दल नोट इट इज मॅन्डेटरी मेन्शन द मार्क्स 7 स्टँडर्ड. तुम्हाला काय करायचं, कंपल्सरी आहे 7वीचं मार्क्स त्या ठिकाणी टाकायचं. पुढे इफ द कॅन्डिडेट्स हॅज पास 7th स्टँडर्ड एक्झामिनेशन डज नॉट हॅव मार्कशीट, तुम्ही पास आहात परंतु तुमच्याकडे मार्कशीट नसेल तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी हायर क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचे किंवा या ठिकाणी सांगितलेलं आहे की 50% मार्क्स तुम्हाला काय करायचे या ठिकाणी फिल करायचे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन आपण पाहूया काय सांगण्यात आलेलं आहे. यस जर केलं तर काय येते पहा. या ठिकाणी यस जर केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करायची 7वी पासून तर जेवढे काही तुमच्याकडे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ती ऑल माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी पहा 7th ऑलरेडी आलेले बोर्ड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता तुमच्या मोबाईलमध्ये, काही हरकत नाही. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला घ्यायचं किती आहे आणि मार्क्स. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, ऑल क्वालिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे. दुसरी पात्रता कशा पद्धतीने टाकणार, तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले ऍड. तर तुम्हाला ऍड वर क्लिक करायचं. जसं तुम्ही या ठिकाणी ऍड वर क्लिक करणार, एक ऍड असं होत नाही, पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची, अगोदर 7वीची या ठिकाणी फिलअप करायची. 7वीची ऑल फिलअप केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला ऍड वर क्लिक केलं की पुढे 10वी, त्याच्यानंतर 12वी, अशा पद्धतीने पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी ओपन होईल. यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं पाहू शकता जे काय मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही बॉक्सला काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर डस कॅन्डिडेट्स वर्क एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, येस असेल तर येस करा किंवा नो असेल तर नो करा. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रोसेस करायची. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, 2 व्यक्तींचे तुम्ही घेतलेले, त्यांचे नाव टाकून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती फिलअप द्यायची आहे. आणि ही सर्वात महत्त्वाची आहे, SBI कलेक्ट. हे काय आहे तर तुम्हाला पेमेंट्स तुम्ही अगोदर केलेले आहे त्याचे रेफरन्स आयडी आणि तारीख तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं तुमची इमेज आणि साइन तुम्हाला अपलोड करायची. अपलोड केल्याच्या नंतर इथं कॅप्चे फिलअप करायचं आहे आणि ऍग्री बटनावर क्लिक करून फायनल सबमिट या ठिकाणी करायचं आहे. फायनल सबमिट झाल्याच्या नंतर प्रिव्ह्यू, अगोदर प्रिव्ह्यू पहा, त्याच्यानंतर फायनल सबमिट करा आणि त्याच्यानंतर त्याची प्रिंट आपल्यासोबत ठेवायची आहे. जर अशा पद्धतीनं फॉर्म भरायचा यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा.